तर तिकडे ठाण्याच्या किसननगर परिसरात जुन्या इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे। तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीचा भाग मध्यरात्री कोसळलाय। इमारत ही 50 ते 60 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळतेय। घटनास्थळी आता आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल देखील दाखल झालेले आहेत। ठाण्याच्या किसननगर परिसरात जुनी इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळल्याची ही घटना घडली आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मनीष डांगुर्डे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। मनीष, नक्कीच आपण बघू शकतो की ठाण्यातील किसननगरचा हा जो परिसर आहे तो परिसर म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातलाच नंददीप ही जी सोसायटी आहे ती इमारत जी आहे ती 3 मजली तळ आणि +3 असे 3 मजली इमारत आहे। जवळपास 50 ते 60 वर्ष जुनं बांधकाम असल्यामुळे या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरचा जो जिन्याचा गॅलरीचा जो भाग आहे तो मध्यरात्री कोसळला आणि यामुळे या ठिकाणी दुर्घटना झाली, पण मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि तात्काळ त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल पोहोचलं आणि त्यांनी या इमारतीमध्ये राहणारे जे 17 कुटुंब होते त्यांना बाहेर काढलं आणि आता सध्या हे कुटुंबांची जी व्यवस्था आहे ती हाजोरी येथील जे रेंटल रूम जे आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। उर्वरित जे इमारतीचं जे बांधकाम आहे त्याचं डिमोलिशनचं काम प्रभाग समिती व ठाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मात्र हे ज्यावेळेस पडलं असताना आजूबाजूच्या परिसरात ज्या उभ्या राहिलेल्या ज्या 2 व्हीलर गाड्या होत्या त्यापैकी 3 गाड्यांचं मात्र या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।